आपण आपलं बायबल इब्रियाचा पहिला अध्याय 14 वचन काढू. प्रेज गॉड. इट इज रिटन, आर दे नॉट ऑल मिनिस्टरिंग स्पिरिट्स सेंट फॉर टू मिनिस्टर फॉर देम who shall be heir of salvation, okay, or who shall inherit the salvation. Understand? हे कुणाबद्दल लिहिले माहिती का? एंजल्स बद्दल लिहिले. आमेन. ज्या मुलींचं नाव एंजल आहे त्या खूप झालेल्या आहेत, खुश झालेल्या आहेत. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आमेन. सो देवदूतांबद्दल हे लिहिले. देवदूत कुणाला नाही का असाइन करण्यात आले, ते काय लिहिले? Who shall be heir of salvation. पुन्हा म्हणजे जे लोक नाही का ज्यांचा उद्धार झालाय, म्हणजे आपण लोक, ओके, आपण लोक ज्यांचा उद्धार झालाय त्यांची सेवा करण्यासाठी. इथे काय लिहिले? टू मिनिस्टर फॉर देम. ओके ओके ओके. सो बायबल काय सांगतं? ज्यांचं तारण झालंय त्यांची सेवा करण्यासाठी देवाने काय केले? देवदूत दिलेत. आमेन. तुमचं तारण झालंय? तुमच्या सगळ्यांचं तारण झालंय? तुम्ही जर ऑनलाईन मला पाहताय, तुम्ही नाही का आमेन, आय एम सेव्ड असं बोला. आमेन. तुम्ही जर इथं आहात तर तुम्ही बोला आय एम सेव्ड. माझं तारण झालंय. प्रेज गॉड. सो देवाने नाही का जे लोक नाही का द एअर ऑफ सॅल्वेशन आहे, जे नाही का विश्वासाने ज्यांचं तारण झालंय, अशा लोकांसाठी त्यांची मिनिस्टर करण्यासाठी, त्यांना मिनिस्टर करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी त्याचे देवदूत तैनात केले आहेत. आमेन. तुमच्यासाठी, तुमची नाही का सेवा करण्यासाठी, तुम्हाला हेल्प करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी देवाने दूत तैनात केले आहेत. आणि विदाउट युअर नॉलेज ते तुम्हाला नाही का पुष्कळ वेळा तुमची मदत करतायत. तुम्हाला माहित पण नाही की अरे हे देवदूतांनी माझं काम केलंय, देवदूतांनी मला नाही का वाचवलंय, देवदूतांनी मला सांभाळलंय. देवाने देवदूत पाठवून नाही का तुमचं रक्षण केलंय पुष्कळ वेळा. पण आपल्याला म्हणजे आपण कधी कधी लक क्रेडिट येतो. माझं लक एवढं चांगलं आहे की माझा ऍक्सिडेंट झाला नाही. हा, येस, लक वगैरे काही नाही. प्रेज गॉड. इट इज गॉड्स लव्ह अँड गॉड्स मर्सी फॉर यू. आमेन. ही देवाची दया आणि कृपा आहे की देवाने तुमच्यासाठी नाही का सगळ्या गोष्टी बिफोर हँड प्लॅन केल्यात, योजल्यात. आमेन. तुम्हाला माहितीये का, आपण थोडस एंजल्सच्या नाही का ऍक्टिव्हिटी पाहू बायबलमध्ये, काय काय नाही का झाल्यात गोष्टी. मी थोडक्यात सांगणार आहे. मला तुम्हाला त्या टॉपिकशी कनेक्ट करायचंय, प्रेयर वाल्या टॉपिकशी. सो मला तुम्हाला दाखवायचंय. बायबल सांगतं मत्ता याचा चौथा अध्याय, प्रेज गॉड. इथं बायबल काय सांगतं की येशूची अरण्यामध्ये काय झाली? परीक्षा झाली. आमेन. वेगवेगळ्या वेळेने नाही का शैतानाने, जो टेस्टर आहे ना का टेम्प्टर आहे बायबल सांगतं, सो शैतानाने वेगवेगळ्या वेळेने येशूची परीक्षा घेतली. तुम्हाला माहितीये का काय काय गोष्टी झाल्या होत्या परीक्षा घेताना? सगळ्यात पहिलं वाला, येशूला भूक लागलीये. सो येशूला नाही का सांगतो की तू जर देवाचा नाही का, तू जर नाही का आहेस तर नाही का तू धोंड्याची भाकर हो, हे आज्ञा कर. वाव, राईट. आमेन. मंदिराच्या कळसावर, उंच कळसावर त्याला घेऊन जाण्यात येतं आणि त्याला सांगतो की इथून खाली जम्प कर. कारण बायबलमध्ये असं लिहिलंय की तो आपल्या देवदूतांना नाही का आज्ञा करेल आणि ते तुम्हाला हातावर झेलून धरतील. तुम्हाला पायाची ठेस लागू नये म्हणून ते तुम्हाला नाही का आपल्या हातावर झेलून धरतील. राईट. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो देवाचे देवदूत आपल्याला नाही का झेलून धरतील असं लिहिलं. ऍक्च्युली ह्याचा संदर्भ कुठे आहे माहितीये का? स्तोत्रसंहिता 91:11 मध्ये. आमेन. तिसरं वालं टेम्पटेशन काय आहे की तो जगातलं सगळं वैभव दाखवतो, सगळी राज्य दाखवतो आणि हे सगळं मी तुला देईल जर तू झुकून मला नमन करशील. राईट. जर तू माझी आराधना करशील, मला वर्शिप करशील, तर मी सगळं तुला देईल. आणि त्याच्यानंतर येशू म्हणतो अरे शैताना चालता हो. बायबलमध्ये लिहिलं आहे तो आपला देव परमेश्वर याचीच आराधना कर. प्रेज गॉड. सो त्याने नाही का जे टेम्पटेशन होतं, जे मोह जो त्याला नाही का टाकायचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर त्याने विजय मिळवला. आणि उलट पक्षी इथं काय झालं, एदेनाच्या बागेमध्ये ते फसले. आदम आणि हवा काय झाले? फसले. त्यांना
म्हणजे नाही का विजय मिळवता नाही आला. नाव येशू काय करतोय माहितीये का, आपल्या वतीने इथं विजय मिळवतोय. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो ज्या वेळेस नाही का येशूने शैतानाला हाकून लावलं, अरे शैताना चालता गेट आउट, त्यावेळेस शैतान पळून गेला. आणि तुम्हाला माहिती आहे येशू 40 दिवस उपवासात होता, त्यामुळे तो खूप भुकेला होता, ताणेला होता, तो खूप थकला होता, त्याच्या अंगामध्ये त्राण नव्हतं. तो 100% मनुष्य पण होता आणि 100% देव पण होता. समजतंय मी काय सांगतो? आणि ज्यावेळेस तो थकला होता, आणि बायबल काय सांगतं इथं 11वं वचन, की सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत त्याची सेवा करू लागले. हालेलुया. देवदूत त्याची सेवा करू लागले. एंजल स्टार्टेड मिनिस्ट्रिंग हिम. आमेन. त्याला नाही का येशूला नाही का स्ट्रेंथन करत होते एंजल्स. येशूला स्ट्रेंथन करत होते, येशूला नाही का ताकद द्यायचा प्रयत्न करत होते, येशूला नाही का उचलायचा प्रयत्न करत होते, येशूला नाही का सांभाळायचा प्रयत्न करत होते. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो एंजल, देवदूत परमेश्वराने नाही का आपल्यासाठी तैनात केले आहेत. कॅन यू इमॅजिन? येशूची देवदूत येऊन नाही का सेवा करायला लागले. येशूच्या अशक्तपणामध्ये, आमेन, येशूच्या अशक्तपणामध्ये, येशूला जेव्हा भूक लागली आहे अशा परिस्थितीमध्ये, येशूच्या अंगामध्ये ज्यावेळेस त्राण उरला नाही अशा परिस्थितीमध्ये, तिथे एंजल येऊन नाही का, देवदूत येऊन तिथं येशूची काय करायला लागले? मिनिस्ट्री करायला लागले, येशूला सर्व करायला लागले, येशूची सेवा करायला लागले. आणि आपलं जे सुरुवातीचं वचन आहे हिब्री 1:14, हिब्री 1:14, तिथं काय लिहिलंय? एक शब्द लिहिलाय काय? पारिचारिकता आत्मा जेव्हा करतो काय, आणि ते पारिचारिकतेचे आत्मे म्हणजे देवदूतांना पारिचारिक म्हणून ना, लाईक अ नर्स जसं हॉस्पिटलमध्ये सेवा करते, तसं आपल्यासाठी नाही का देवाने देवदूत ठेवलेत आपली सेवा करायची. आणि विदाउट आवर नॉलेज आपल्याला माहित पण नाही ते आपली सेवा करतायत, आपल्याला सांभाळतायत. आपण नाही का अरे माझं लक चांगलंय म्हणून ऍक्सिडेंट नाही झाला, तुला काय माहिती एंजल येऊन तिथं त्याने नाही का तुला वाचवलं. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय ना, स्तोत्रसंहिता 91:11-12 वाचा बरं. प्रेज गॉड. तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा करील, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून. आमेन. तो नाही का दिव्य दूतांना आज्ञा करतो, अरे हिचा ऍक्सिडेंट होणार आहे, जा हिला नाही का प्रोटेक्ट कर. अरे नाही का शैतानाने अशी योजना केली. सो एंजल्स नेहमी नाही का ऍक्टिव्हेटेड आहेत. देवाचे दूत नेहमी तुमच्या अवतीभोवती काय आहेत? ऍक्टिव्ह आहेत तुमची सेवा करायसाठी. पण तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्याने ते दिसत नाही, बट दे आर स्टील देअर. आमेन. दे आर स्टील देअर. ते तिथे आहेत. तुम्ही जिथं जाताय तिथं ते नाही का तुमच्या सोबत आहेत. प्रेज गॉड. आता नाही का ज्या वेळेस तुम्ही प्रेयर करताय, प्रेज गॉड, तुम्हाला माहिती पाहिजे एंजल्स कसे नाही का ऍक्टिव्ह होत आहेत. तुम्हाला माहितीये, मला तुम्हाला आज एक सिक्रेट सांगायचं. तुम्ही ज्यावेळेस प्रेयर करताय म्हणजे काय होते माहितीये तुम्हाला? करून बोलताय तुमच्या मनामध्ये, तुम्हाला जे देवाला समजा धन्यवाद बोलायचं, तुमच्या मनामध्ये देवाला धन्यवाद आहे, तुम्ही ते प्रेयर मध्ये काय करताय? धन्यवाद परमेश्वराबद्दल. तुमच्या मनामधली गोष्ट तुमच्या ओठाद्वारे तुम्ही बोलताय, राईट? अशी प्रार्थना असते, राईट? तुम्हाला कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक सिस्टर साठी प्रेयर करा, अमुक अमुक ब्रदर साठी प्रेयर करा. तुम्ही विचारता काय प्रॉब्लेम आहे, मग प्रॉब्लेम सांगण्यात येतो, असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्लीज प्रेयर करता का? मग लगेच तुमच्या मनामध्ये विचार स्टार्ट होतात की मला प्रेयर केली पाहिजे, मला देवबापाला सांगितलं पाहिजे, आणि देवबाप नाही का नक्की आरोग्य देईल. कारण बायबलमध्ये काय सांगितलंय? यशाया 53:5 मध्ये, त्यास बसलेल्या फटक्याने आरोग्य मिळालं. सो लगेच तुमच्या माइंड मध्ये वचन आणि काय शब्द बोलायचे तुमच्या माइंड मध्ये, ते शब्द नाही का आणि ते विचार फिरायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करताय ते विचारांना तुम्ही पकडताय आणि शब्दामध्ये रूपांतरित करताय, आणि ह्याला आपण म्हणतो प्रार्थना. इझी समजतंय सगळ्यांना? एकदम सिंपल भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय, सगळ्यांना समजतंय? तुम्हाला माहितीये का
मी कालच नाही का बोलता बोलता नाही का खूपशा गोष्टी बोललोय. 4 रेल्म आहेत. आमेन. परमेश्वर कोणत्या रेल्म मध्ये राहतो? इटर्निटी मध्ये राहतो. आमेन. त्याच्या खाली एंजल्स राहतात, देवदूत राहतात. आमेन. आणि एकदम खाली, सगळ्यात खाली टाइम सेन्सिटिव्ह वाली रेल्म आहे, जी रेल्म टाइमच्या द्वारे कंट्रोल केलेली, ती मनुष्याची. आणि मनुष्याची रेल्म आणि एंजलची रेल्म ह्याच्यामध्ये नाही का सेलेस्टियल रेल्म, ह्याच्यामध्ये अंतराळ आहे, किंवा ह्याच्यामध्ये नाही का जे पडलेले दूत आहेत. तुम्हाला माहिती पाहिजे, जर आपण थोडस देवदूतांबद्दल शिकतोय नाही का, असे पण देवदूत आहेत बायबलमध्ये ज्यांनी नाही का परमेश्वराविरुद्ध बंड पुकारलं आणि ते स्वर्गामधून बेदखल करण्यात आले. आमेन. असे देवदूत आहेत नाही का, लुसिफरच्या नाही का बहकावामध्ये येऊन त्याने परमेश्वराविरुद्ध बंड पुकारलं आणि ते स्वर्गामधून बेदखल करण्यात आले. मी कधीतरी शिकवेल, आता तो मुद्दा नाही त्या गोष्टी शिकवण्याचा. पण त्यांना स्वर्गामधून बेदखल केले आणि ते एंजेलिक रेल्म मधून बाहेर पडून नाही का खालच्या रेल्म मध्ये आले. त्यात कोणती वाली खालची रेल्म आहे? सेलेस्टियल रेल्म. येस. सो ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करताय ना, तुम्हाला असं वाटत असेल की माझा आवाज नाही का देवाला स्वर्गात ऐकायला जातो. तुम्ही ज्यावेळेस प्रेयर करताय ना, तुम्हाला काय वाटतं की माझा आवाज देवाला स्वर्गात ऐकायला जातो. तुम्हाला माहितीये बायबलमध्ये असं लिहिलंय की तुमचे नाही का, चला वचनातूनच बघू आपण. तुम्ही प्रार्थना करण्याच्या आधीच परमेश्वराला नाही का माहितीये की तुम्ही काय प्रार्थना करता. तुम्ही नंतरून बोलताय, पण पहिलं तुम्ही काय करताय? विचार करताय. Praise God. First, Manashri, you are thinking, and it reaches heaven. It reaches the eternity realm where God stays. ज्यावेळेस तुम्ही विचार करताय, जिथं परमेश्वर ज्या रेल्म मध्ये राहतोय, लगेच परमेश्वर ऐकतोय ते विचार आणि ती गोष्ट तिथेच ग्रांट करण्यात येते तुम्ही बोलण्याच्या आधी. Praise God. आपण चला ही गोष्ट एका वचनातून बघू. मी बोलतोय याचा अर्थ नाही का वचनाला बॅकअप असला पाहिजे, माझ्यावर थोडी ना विश्वास ठेवणार आहे. देवाने बोललं पाहिजे. वर येऊ तुम्ही कोण आहे, तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवू? देवाने बोललं पाहिजे, देवाच्या वचनात बायबलमध्ये लिहिलेली असली पाहिजे ती गोष्ट, तर विश्वास ठेवणार ना तुम्ही. येस. तुम्हाला माहितीये दानियल याचा 10वा अध्याय 12वे वचन काढू आपण. काय लिहिले माहितीये का? इथं काय लिहिले? ज्या दिवशी दानियलाची प्रार्थना किती दिवस, प्रार्थना झाल्यानंतर उत्तर किती दिवसानंतर भेटलं? 21 दिवसानंतर. 21 दिवस म्हणजे किती वीक? 3 वीक्स. आमेन. दानियल एक प्रेयर करतोय आणि त्याचं उत्तर त्याला 21 दिवसाच्या नंतर भेटलं. तर 21 दिवस काय चाललं होतं? प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो परमेश्वराने बायबल इथं लिहिलंय, इथं स्पष्ट लिहिलंय की ज्यावेळेस तू विचार केला, जर तुम्ही नाही का एक वेगळं ट्रान्सलेशन वाचलं ना, ते ऍक्च्युली ओरिजिनल वर्स काय बायबल मधला तो नाही का 12वं वचन, की ज्यावेळेस तुझ्या मनाने नाही का विचार केला ना, त्यावेळेसच परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली. आता ब्रदरने काय वाचलं? तुझ्या मनाचा निश्चय. समजतंय? म्हणजे तुझं ज्यावेळेस माइंड मध्ये विचार केला ना, तुम्ही प्रेयर करताना नाही का असं अमुक अमुक गोष्टी असं झालं पाहिजे, त्यावेळेस देवाने ऐकली प्रेयर. तुम्ही बोलण्याच्या आधी देव प्रार्थना ऐकतो आणि त्याचं उत्तर पण देतो. आणि देवाने नाही का 21 दिवसापूर्वी ज्या दिवशी त्याने प्रेयर केली होती, त्याच दिवशी त्या प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलं होतं. प्रेज गॉड. ज्या दिवशी त्याने विचार केला, प्रियान बोलण्याच्या आधी बोलतोय, त्याने विचार केला त्याच दिवशी त्याची प्रार्थना ऐकली. तिथं ओरिजिनल नाही का 12वं वचन असं आहे की विचार केला दानियेलाने आणि त्या दिवशीच त्या प्रार्थनेचं उत्तर भेटलं. आणि एंजल नाही का देवदूत त्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन नाही का खाली येत असताना त्याला अडवण्यात येतं सेलेस्टियल रेल्म मध्ये.
प्रेज गॉड. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो. आणि 21 दिवस नाही का तिथं नाही का युद्ध होतं. त्याच्यानंतर बायबल सांगतं की मायकल येतो. मायकल म्हणजे गॉडच्या एंजल आर्मीचा कमांडर. आमेन. हा काय एंजल आर्मीचा कमांडर नाही गॅब्रियल. गब्रियल एक संदेश वाहक आहे. म्हणजे पोस्टमॅन कसा असतो आपल्या इथं, संदेश इकडचा तिकडे नाही का, मेसेंजर. सो गॅब्रियल फाईट नाही करत, पण मायकल आला. मायकलने फाईट करून गॅब्रियलला नाही का रिलीज केलं. आणि गॅब्रियल आता 21 दिवसानंतर दानिएलाकडे आलाय आणि दानिएलाला सांगतोय की तू ज्यावेळेस विचार केला होता ना, त्यावेळेसच तुझ्या प्रार्थनेचं परमेश्वराने उत्तर दिलंय. देवाने त्यावेळेसच प्रार्थनेचं उत्तर दिलंय. तर मग एंजल कसं काय नाही का पोहोचला तिथं. तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस तुम्ही विचार करता ती एक प्रार्थना असते. ज्यावेळेस तुम्ही विचार करता ना तीच प्रार्थना असते ऍक्च्युली. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलता ना त्यावेळेस एंजल ऍक्टिव्ह व्हायला. ज्यावेळेस तुम्ही बोलून प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही विचार करता ती देवाने नाही का प्रार्थना ऐकली. बट ज्यावेळेस तुम्ही मुखाने बोलून प्रार्थना करता त्यावेळेस एंजल्स नाही का ऍक्टिव्ह होत आहेत. तिथे काय लिहिलंय माहितीये का, गॅब्रियल देवदूत काय म्हणतोय तिथे, मी इथं का आलोय, तुझ्या मुखाच्या शब्दामुळे आलोय. अंडरलाईन दॅट वर्स. परत एकदा वाचा आता, ते वचन तुम्हाला समजेल. पहिला पोर्शन काय सांगतोय, विचाराबद्दल सांगतोय, जिथं स्वर्गात नाही का उत्तर भेटलंय. 12 वचन वाचा. कारण त्या दिवशी समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला म्हणजे काय केला, विचार केला. ओके, पुढं. त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. येस. थांब मराठीमध्ये वाचा, कम्प्लीट करा. आणि पुढं वाचा आणखी कम्प्लीट. त्या तुझ्या शब्दामुळे मी या ठिकाणी आलो. म्हणजे तुझ्या समजामुळे इथं आलोय मी. तू विचार केलेत म्हणून तुझी प्रेयरचा आन्सर झाले, पण तुझ्या शब्दामुळे मी या ठिकाणी आलोय. समजतंय मी काय बोलतोय. देवदूत कसा काय पोहोचला माहितीये का, दानिएलाचे शब्द कंटिन्यू चालू होते. दानिएलाला माहित होतं, कारण दानिएल एक प्रार्थना योद्धा होता. त्यालाच आपण शिकलो नाही का, दानिएल किती वेळा प्रार्थना करायचा रोज. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये तिथं दानिएलाच्या शब्दामुळं आलोय नाही का, असं जे देवदूत बोलतोय ना तिथं शब्दाच्या ऐवजी नाही का तिथं काय ओरिजिनल ट्रान्सलेशन लिहिलंय माहितीये का, दानिएलाच्या नाही का कंटिन्यू घोषणा करण्यामुळं देवदूत तिथं पोहोचले. दानिएल प्रेयर करून गपचूप नाही बसला. सपोज मी प्रेयर करतोय की नाही का सपोज एखादी व्यक्ती नाही का आजारी आहे, त्या व्यक्तीसाठी मी प्रेयर करतोय की येशूला बसलेल्या फटक्याने ती व्यक्ती बरी झाली. ओके, त्याच्यानंतर मी कंटिन्यू नाही का ती बरी झाली आहे, येशूच्या नावात ती बरी झाली आहे, ती बरी झाली आहे, येशूच्या नावात ती बरी झाली. मी कंटिन्यू नाही का घोषणा करतोय. अंडरस्टँडिंग मी नाही का, परंतु सिम्पटम्स दिसत नाहीयेत. सगळं नाही का परत जास्त आजार वाढलाय नाही का, परिस्थिती बदललीये, पण मी घोषणा कंटिन्यू करतोय आणि त्यामुळं नाही का मिरेकल होतोय, त्यामुळं चमत्कार होतोय. समजते. विचार करता त्यावेळेस प्रार्थना स्वर्गात ऐकली जाते आणि लगेच उत्तर भेटतं. पण ज्यावेळेस तुम्ही मुख उघडून बोलायला लागता त्यावेळेस एंजल्स नाही का काम करायला स्टार्ट करतात. एंजल्स नाही का तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही का इथं आणायचा प्रयत्न करतात फटाफट नाही का. ज्या दिवशी तुम्ही बोलता परमेश्वराला ती गोष्ट नाही का त्या दिवशीच ग्रांट होते. प्रेज गॉड. ज्या दिवशी तुम्ही निश्चय करता ती गोष्ट नाही का त्या दिवशीच देवाकडे नाही का स्वर्गातून ऐकली जाते. कुठं अजून वचनामध्ये कुठं लिहिलंय, यशाया याचा 65वा अध्याय 24वं वचन, आयजाया 65:24. प्रेज गॉड. इथं काय लिहिलंय, त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईल. म्हणजे कळतंय मला काय म्हणायचंय. प्रेयर म्हणजे शब्द नाहीयेत, प्रेयर म्हणजे विचार आहेत ऍक्च्युली. अरे अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग. म्हणजे देवाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही काय प्रेयर करणार आहे. प्रेयर करण्याच्या आधी तुम्ही काय बोलणार आहे त्याला ऑलरेडी आधीच माहिती आहे की तुम्ही काय बोलणार आहे, आणि त्याचं तो उत्तर पण देतो. बट तुम्हाला ती गोष्ट नाही का एंजेलिक मिनिस्ट्रीच्या द्वारे ती गोष्ट जर तुम्हाला पाहायची तर तुम्ही नाही का शब्द उघडून बोललं पाहिजे.
आता ऐका, ज्यावेळेस तुम्ही विचार करताना, मला समप काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही विचार करताना तर नाही का देवाच्या रेल्मला तुम्ही ऍक्टिव्हेट करता, आणि ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता त्यावेळेस एंजेलिक रेल्मला तुम्ही ऍक्टिव्हेट करता. समजलं? दोन गोष्टी बोलतोय मी. ज्यावेळेस तुम्ही विचार करताय ना तर इटर्निटीला, म्हणजे देव जिथं राहतो ना त्या एरियाला तुम्ही हलवताय ज्यावेळेस तुम्ही विचार करताय. म्हणजे एवढा पॉवरफुल माइंड परमेश्वराने नाही का तुम्हाला दिलं. से माझं मन नाही का एक मोठा आशीर्वाद आहे. बोला प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही विचार करता स्वर्ग नाही का तुमचं ऐकतो, स्वर्ग ऍक्टिव्हेट होतो लगेच, परमेश्वर ऐकतो, आत्मिक जग ऐकतो, स्पिरिच्युअल रेल्म ऐकतो. पण ज्यावेळेस तुम्ही मुख उघडून बोलता त्यावेळेस एंजल्स ऐकतात, देवदूत ऐकतात. आमेन. म्हणजे मला काय म्हणायचंय की एंजल्स किंवा देवदूत ऍक्टिव्हेट करणं किंवा डिऍक्टिव्हेट करणं तुमच्या मुखातल्या शब्दावर आहे. समजतंय? म्हणजे तुम्ही काय बोलताय नाही का त्याची काळजी घ्या. जे तुम्हाला नाही का हेल्प करायला नाही का, जे पारिचारिकतेचे आत्मे परमेश्वराने तुमच्या अवतीभोवती नाही का नेमले, इफ यू आर टॉकिंग कंटिन्युअसली नेगेटिव्ह, हाऊ विल दे हेल्प यू? प्रेज गॉड. ते वाट पाहत आहेत की सुजाता काहीतरी बोलेल आणि ते ती गोष्ट नाही का अस्तित्वात आणते. बिकॉज देवाने त्यांना सांगितलं हे काय बोलेल ते अस्तित्वात आणायचं तुम्हाला. प्रेज गॉड. समजते मी काय सांगतोय? ते तुमची हेल्प करायला आले, तुमचं असोसिएशन करायला आले, तुम्हाला तुमचं जे देवाने नाही का गोल दिले तुमच्या जीवनामध्ये ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला हेल्प करता येते. ऍड ऑन बेनिफिट आहे तुमच्यासाठी. समजते मी काय सांगतो? सो ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस स्पिरिच्युअल रेल्म ऍक्टिव्हेट होते. ज्यावेळेस तुम्ही नाही का बोलता त्यावेळेस एंजेलिक रेल्म ऍक्टिव्हेट होते. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुम्हाला समजतंय मी काय बोलतो? सो विचाराबद्दल पण काळजीपूर्वक राहा आणि शब्दाबद्दल पण काळजीपूर्वक राहा, कारण विचार तुमचे नाही का देवाला नाही का ऐकायला येतात लाऊडस्पीकर सारखे. प्रेज गॉड. सो आपण आपले सगळे बायबल प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय पहिल्या वचनापासून मी वाचतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं, त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जीवे मारले. इथे काय लिहिले? हेरोद कोण होता? हेरोद राजा होता, राईट? हेरोद राजा काय करत होता? मंडळीचा छळ करत होता. हेरोद राजा काय करत होता? मंडळीचा छळ करत होता. आता आपण नाही का नवीन करारात आलोय, प्रेषितांच्या कृत्येमध्ये आहोत आपण, ठीक आहे? तो हेरोद राजा काय करत होता? मंडळीचा छळ करत होता, म्हणजे चर्चचा काय करत होता? छळ करत होता. तर लोकांमध्ये धास्ती बसावी, भीती बसावी आणि येशूच्या नावात प्रीच करण्याने नाही का बंद करावं म्हणून तो काय म्हणतो, काहीतरी आपण असं काहीतरी करू जेणेकरून हे सगळे स्टॉप होतील, घाबरतील. सो तो काय करतो? बायबल सांगतो योहानाचा भाऊ याकोब ह्याला तरवारीने जीवे मारतो. म्हणजे पास्टर याकोब आहेत ना त्यांना तो मारून टाकतो. हेरोद राजा याकोब आहे ना एक देवाचा सेवक असतो, याकोब आणि योहान. समजतंय? त्यापैकी याकोबाला बायबल सांगतं तरवारीने मारून टाकतो. पुढे वचन काय सांगतं? ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो त्याने असं झाल्यानंतर काय झालं माहितीये का, की राजाला खूप तारीफ भेटायला लागली. राजाला खूप लोक नाही का प्रशंसा करायला लागले, अरे त्यांनी मारलं, राजा पॉवरफुल आहे आपला. जे लोक विरोधात होते, मंडळीच्या विरोधात होते, त्या लोकांना खुशी भेटली. त्या लोकांनी त्याची प्रेस केली राजाची, की बरं झालं तो मारला. अरे वा, राजाने याकोबाला मारलं तलवारीने ते पण. मग राजा थोडा अजून नाही का टाईट झाला, म्हणला अरे वा अजून एकाला मारतो, आता मेन माणसावर हात टाकतो मी. मेन कोण होता त्यावेळेस मंडळीचा? पेत्र होता, पेत्र. आणि बायबल सांगतं की त्याने, बायबल काय सांगतं पुढचं वचन, 3रं वचन, ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. त्याची डेअरिंग वाढली. आता त्याने आधी याकोबाला नाही का तरवारीने मारलं,
आणि बघितलं की लोक तारीफ करतायत माझी, चला आता आपण पीटरला पण मारू शकतो, पण पेत्राला पण मारू शकतो. म्हणून त्याने पेत्राला अटक केलं. बायबल सांगतो, पुढचं वचन काय सांगतं की ते बेखमेरी भाकरीचे दिवस होते, त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायाच्या 4 चौकड्यात स्वाधीन केले आणि वलांडन सहन झाल्यावर त्याला त्या लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. त्याचा काय बेत होता की वलांडन सहन झाल्यावर पब्लिकली ह्याला नाही का मारून टाकायचं आपण, म्हणजे अजून लोकांची तारीफ नाही का मला भेटेल. सो चर्चला पहिलं चर्च काय होतं, पहिलं बेसावध होतं. काय अटक केलं याकोबाला, काय करतील, फटके मारून सोडतील. पण चर्चने बघितलं की ह्यांनी तर याकोबाला नाही का मारून टाकले तलवारीने. मग चर्च अलर्ट झालं आणि चर्चने काय केलं माहितीये का प्रियांना, चर्चने स्टार्ट केल्या प्रेयर. का प्रेयर स्टार्ट केल्या, आता त्यांचा लीडर पीटर, पास्टर पीटर ह्याला नाही का त्यांनी अटक केले. अपोस्टल पीटर ह्याला त्यांनी अटक केले आणि आता जर याकोबाला मारले तर पेत्राला पण मारू शकतील, म्हणून नाही का या लोकांनी स्टार्ट केल्या प्रार्थना. प्रेज गॉड. या लोकांनी स्टार्ट केल्या प्रार्थना. पुढे बायबल काय सांगतं, 5वं वचन काय सांगते, ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. इथं काय सांगते, पेत्र जेलमध्ये होता, पहाऱ्यामध्ये होता, पण मंडळीची प्रार्थना पेत्रासाठी कंटिन्यू चालू होती. कॅन यू इमॅजिन? प्रेयर ऍक्टिव्हेट्स द एंजेलिक रेल्म. प्रेज गॉड. आपण पुढे पाहूया. हेरोद त्याला बाहेर आणणार होता, त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता. पेत्र झोपला होता, त्याला बेड्या घातल्या होत्या आणि तो झोपला होता, बायबल सांगतं. आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्या जवळ उभा राहिला आणि खोलीत चक्क उजेड चकाकला. प्रेज गॉड. चर्च जेव्हा प्रार्थना करायला लागतं तेव्हा काय होतं पहा, मंडळी जेव्हा प्रार्थना करायला लागते. आधी चर्च बेसावध होतं, त्यांना वाटलं याकोबाला फटके देऊन सोडतील, पण याकोबाला मारून टाकलं तलवारीने. मग चर्च म्हणली, हा आता आपण नाही गप्प बसायचं, आपण प्रेयर करायची. आपण एक पास्टर गमावलाय, हा वाला पास्टर आपण नाही गमावू शकत, हा वाला अपोस्टल आपण नाही गमावू शकत. ते गुडघ्यावर आले आणि ते प्रेयर स्टार्ट केली त्यांनी. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रेयर स्टार्ट केली, तिकडे लगेच एंजल आला. प्रेयर स्टार्ट केली आहे ना, एंजल लगेच ऍक्टिव्हेट झाला. समजतंय? जर आधीच प्रेयर केली असती ना तर याकोब पण वाचला. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आता देवदूत तिथे आला. पुढे काय होतं वचन, मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाना घाल. त्याने तसे केले आणि त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून त्याच्या मागे ये, माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. प्रेज गॉड. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. त्याला म्हणजे वाटतंय क्या हे सपना तो नाही जो हो रहा है मेरे साथ, नाही का. त्याला काय समजायला तयारच नाही काय होतंय. देवदूत समोर उभा आहे, तो त्याला घेऊन जातोय आणि तो म्हणजे त्याला असं वाटतं की मी स्वप्न तर नाही पाहते, देवदूत माझ्या समोर उभा आहे, तो मला नाही का ह्याच्यामधून बाहेर काढतोय, घेऊन चाललाय तो मला. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले, म्हणजे खरंच स्वप्न पाहतोय किंवा दृष्टांत पाहतोय असं वाटलं त्याला. पुढे बायबल काय सांगतं की नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्या पुढे उघडला. म्हणजे दरवाजा पण नाही का ऑटोमॅटिक उघडला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. देवदूताने काय केलं माहितीये का, त्याला गेट उघडल्यानंतर नगरामध्ये आणून सोडलं आणि देवदूत गायब झाला. येस. आता अपोस्टल पीटर, पास्टर पीटर काय करतो, चर्चकडे जातो. आपलं चर्च जिकडे चालू आहे नाही का, चला आपण आपल्या चर्चकडे जाऊ, नाही का, आलोय आता नाही का आपल्या शहरामध्ये, चला आपण आपल्या चर्चकडे जाऊ. आणि
चर्च त्या काळी कसं घरांमध्ये भरायचं. बायबल काय सांगतं कुठं? मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. पुढे बायबल काय सांगतं 12 वचन, हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्क म्हणत आहे, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुद्दा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. प्रेज गॉड. एका कुटुंबामध्ये प्रार्थना चालू होती. त्या काळात नाही का कौटुंबिक चर्चेस होते, फॅमिली चर्चचा नाही का पॅटर्न त्या काळात नाही का काम करायचा, आता पण तोच आहे. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं की पेत्राने दरवाजा नाही का दरवाजाची कुंडी वाजवली आणि नाही का दरवाजा कोण वाजवतं हे पाहण्यासाठी नाही का रुदा नावाची एक मुलगी नाही का तिथे आली आणि तिने कानोसा घेतला की कोण आहे. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावून जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. तिने पेत्राचा आवाज ऐकला, मी पेत्र बोलतोय, अरे दार उघड ना. तर तिला आवाज समजला, हा तर पेत्राचा आवाज आहे. आणि तिला खूप आनंद झाला. ती दार न खोलताच पळाली आतमध्ये, सगळ्या चर्चला नाही का सांगायसाठी, ज्याच्यासाठी तुम्ही प्रेयर करताय तो आला इथं. प्रेज गॉड. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंदामुळे दरवाजा न उघडता ती आत धावून जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस का? तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. प्रेज गॉड. याचा अर्थ तुमचा देवदूत तुमच्यासारखा दिसतो. म्हणजे त्या काळी हे कदाचित कॉमन असेल, त्यांनी कदाचित असे खूप इन्स्टन्सेस पाहिले असतील, त्यामुळं एवढं कॉन्फिडेंटली ते बोलले की देवदूत असेल. पेत्र नसेल. पेत्र तर नाही का जेलमध्ये, आम्ही त्याच्यासाठी तर प्रेयरला बसलो इथं. समजतंय मी काय सांगतोय? बायबल काय सांगतं पुढं? मग पेत्र तसाच ठोकीत राहिला दरवाजा. त्यांनी दरवाजा उघडला, त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे राहा म्हणून त्याने हाताने खुणवले. आपणाला प्रभूने बाहेर कसे काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे याकोबास व बंधूजनांना सांग. नंतर तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. प्रेज गॉड. देवाने कसं त्याला सोडवलं हे त्याने नाही का समाचार तिथं जमलेल्या मंडळीला त्याने सांगितलं की हाऊ गॉड डिलिव्हर्ड हिम. परमेश्वराने त्याला कसं सोडवलं हे पेत्राने नाही का तिथे जमलेल्या लोकांना सांगितलं, मंडळीमधल्या लोकांना सांगितलं. कॅन यू इमॅजिन? तुम्ही कल्पना करता का एक गोष्ट मी तुम्हाला आता बोलतोय, ज्या विषयासाठी तुम्ही प्रार्थना करताय, तुमची प्रार्थना चालू असताना त्याचं उत्तर जर दार ठोकत आहे तर तुम्हाला कसं वाटेल? इथं ते झालंय. जी प्रार्थना तुम्ही करताय, ज्या व्यक्तीला ना का सोडवण्याची प्रार्थना करताय, ती प्रार्थना एवढी पॉवरफुल आहे प्रियांनी. तिकडे एंजल जाऊन त्यांनी काम पण सुरू केलं. ह्यांची प्रार्थना चालू असतानाच नाही का तिकडे देवदूत गेला, जेलमधून त्याला बाहेर काढलं, त्याला गेटमध्ये नगराच्या आतमध्ये आणलं आणि जी प्रार्थना चालू होती, ज्या व्यक्तीबद्दल प्रार्थना चालू होती, जी प्रेयर चालू होती, ती प्रेयर दार ठोकतीये. ठक ठक ठक. कम इन. प्रेज गॉड. The answer is at the door. कसं पॉसिबल झालं? The angelic ministry. Praise God. Are you understanding? देवदूतांची सेवकाई. तुम्ही ज्या प्रार्थना करताय, तुमच्या प्रार्थना चालू असतानाच तुम्हाला उत्तर दिसायला लागेल. आमेन. तुम्ही आमेन म्हणा, म्हणजे तुमच्या प्रार्थना चालू असताना तुम्ही उत्तर पाहाल. तुम्ही जर युट्यूबवर पाहताय तिथे तुम्ही आमेन म्हणा. तुमच्या प्रार्थना, ज्या विषयासाठी तुम्ही प्रार्थना करताय, तुमची बेल वाजते. उत्तर तुमची बेल वाजवतो. आमेन. और गॉड इज अ गुड गॉड. आपला परमेश्वर चांगला आहे आणि आपला परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे, हे लोक घोषणा करत होते, जे विचार त्यांनी केला
की आमचा बंधू याकोब याला मारले, आता आम्ही हे बिलकुल होऊ देणार नाही, आम्ही पेत्रासाठी प्रार्थना करू, आम्हाला माहिती आहे आमचा परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि ते शब्द जे विचारामध्ये होते त्यांनी नाही का शब्दाने बोलायला स्टार्ट केले. आमच्या बंधू पेत्र या ठिकाणी येत आहे, येशूच्या नावात येत आहे, आम्ही विश्वास ठेवतो येत आहे. बेल वाजते, टिंग टॉंग. म्हणजे तुमचे शब्द नाही का देवदूतांची सेवकाई कंट्रोल करताय. जर तुम्ही नकारात्मक बोलताय प्रार्थना केल्यानंतर, मला कधी काय भेटलंय, चला पण तरी प्रार्थना करू आपण, त्याच्यानंतर प्रार्थना संपली, मला माहितीये चला गोळी काढा, गोळी आणा, दवाखान्यात जावा, हॉस्पिटलमध्ये जावा, परत नाही का हे करा ते करा. म्हणजे जे मनाला दुसरे विचार येत आहेत चुकीचे, त्याला आपण नाही का शब्दाचं रूप देऊन नाही का आपण ते एंजल जे देवदूत रिलीज झाले होते मगाशी ज्या वेळेस तुम्ही नाही का प्रार्थना केली, ते तिकडेच थांबवले जात आहेत तुमच्या शब्दामुळे. पण दानिएलाचं नाही का ध्यानात ठेवा, दानिएल घोषणा करत राहिला आणि देवदूत तिथं का पोहोचला? त्याच्या शब्दामुळे पोहोचला, त्याचा शब्द थांबला नव्हता. येस, तुम्ही नाही का ज्या प्रार्थना करताय, होकारात्मक कबुली देताय, तुम्ही जे मनात विश्वास ठेवलाय त्या दृढपणाने नाही का त्या गोष्टी बोलायला लागत. मी जे बोलतोय ते घडतंय, आम्ही आशीर्वादित आहोत, आमची मंडळी आशीर्वादित आहे, आमचा परिवार आशीर्वादित आहे, आम्ही हेल्दी आहोत, आम्ही स्ट्रॉंग आहोत. प्रेज गॉड. तुम्ही प्रार्थना केली, स्टॉप नका हो, कंटिन्यू घोषणा करत राहा. आमेन. सर्टनली नाही का एंजल्स नाही का उत्तर घेऊन येताना तुम्ही पहा. तुम्हाला ज्यावेळेस कदाचित उत्तर दिसेल, तुम्ही समजा की नाही का देवाने एंजल पाठवून नाही का देवदूत पाठवून ते उत्तर तुम्हाला दिले. समजतंय मी काय सांगतोय?